रात्रीचे हे सर्व भांडे घासले तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काचेच्या वस्तू घासून ठेवल्या, सर्व बरण्या वगैरे उरील. तर हे बघा एवढ्या बरण्या वगैरे असे काचेचे भांडे इथं घासून ठेवले. मी काय करते, जे काही रिकाम्या बरण्या डब्बे वगैरे झाले ना का ते घासून ठेवते, म्हणजे पुढच्या वेळेस किराणा वगैरे भरायला. तर बघा, आणि ना उद्या मी माठ पण स्वच्छ करणार आहे. तर माठ जरा वेगळ्या पद्धतीने स्वच्छ करणार आहे, तर तो पण मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा इथं माझं सर्व किचन वगैरे आवरून झालेलं आहे. आता फक्त कोरडा करायचा आहे, पुसून घेते, ओला आहे. आणि मी रात्री झोपताना ना हा दरवाजा असा उघडा करून ठेवते, कारण इथं गॅस टाकी असल्यामुळं. हॅलो नमस्कार, मी शारदा, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे, सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर माझे ना जरा घरातले कामं वगैरे आवरले. साहेब पण मॉर्निंग वॉकवरून जाऊन आले आणि मग लगेच बोर चालू केली आणि कामावर पाणी मारायला घेतलं. सकाळी सकाळी व्होल्टेज फुल असतो ना, त्याच्यामुळे ना मग पाणी पण एकदम फोर्सनी येतं ना, त्याच्यामुळे पटकन पाणी मारून होतं कामाला. तर 4-4 फुटापर्यंत सर्व काही भिंती उचलून झालेल्या आहेत. तर आता 3ऱ्या मजल्याचे फ्लॅट दिसू राहिलेत, कुठे काय रूम आहे वगैरे, हॉल, किचन, बेड असं सर्वच काही दिसतंय. ते बघा एवढं काम झालेलं आहे. तर हा व्हिडिओ कमीत कमी 2-3 दिवसाचा आहे. तर आता 7 फुटापर्यंत सर्व काही भिंती तयार झालेल्या आहेत. तर सकाळचीच वेळ आहे इथे ना, मी आता हे सर्व प्रकारचे कडधान्य भिजत घालून देते, म्हणजे उसळ वगैरे बनवायला. स्वयंपाक जे वेळेस आपण बनवतो ना, वरण भात भाजी पोळी, तर उसळ वगैरे कडधान्य पण असले ना का जरा जेवण पण छान जातं. माझ्याकडे कडधान्य भिजत घालण्यासाठी, कडधान्यला मोड येण्यासाठी ना स्प्राऊट मेकर आहे, ते मी घेतलेलं आहे ऑनलाईनच. तर खूप मस्त आहे. तर भिजत आपण दुसऱ्या पण भांड्यामध्ये घालू शकतो, पण मग खूप सारा पसारा होतो, याच्यामध्ये मोड यायला ठेवतात. मी कडधान्य भिजत घालताना पण आहे ना स्प्राऊट मेकरमध्येच घालते, म्हणजे काय होतं खूप पसारा किचनवर दिसत नाही. नाहीतर काय होतं, छोटे छोटे डब्यांमध्ये पातेल्यांमध्ये भिजत घातलं ना का तो पसारा दिसतो. मग मस्त एक लाईनीत डब्यांमध्ये ठेवलं ना का छान. तर असे 4 डबे आहेत, तर 3 डब्यांमध्ये सर्व कडधान्य भिजत ठेवते आणि खालच्या डब्यामध्ये ना पाणी ठेवायचं असते. तर माझा आहे ना चहा झाला होता, चहा वगैरे घेऊनच मी वरती पाणी मारायला गेले होते. मग साहेब आले ना, तर ते पण मला मदतीला आले होते वरती पाणी मारायला, म्हणजे ते आल्यानंतरच आम्ही 2 जण पाणी मारायला गेलो, कसं पाईप वगैरे पकडायला लागतंय. तर आता ते आंघोळ करतात, तोपर्यंत चाललंय माझं किचनमधलं आवरायचं काम. घरातले सर्व काही कामं वगैरे आवरून झालेले आहेत. हॉल साफसूफ करून झाला, झाडझटक पण झालेले आहे. 5ला उठले तर 7पर्यंत भरपूर कामं आवरले जातात, त्याच्यामुळेच मग मी लवकर उठते. देवपूजा पण माझी झालेली आहे. काल संध्याकाळी ऑफिसमधून येताना कांदे बटाटे आणले होते. तर आता सध्या मी 1-1 किलोच कांदे आणते. अजून माझ्या आईने काही कांदे वगैरे घेतलेले नाही आहे. माझे दादा आता कांदे घेतील, मग मला पण 50 किलो कांदे दरवर्षी देतात. तर आता मी सध्या 1-1 किलो कांदे आणते. तर ती जाळी आहे ना घासून काढली होती कांदे बटाट्याची, तर तिच्या खाली ना पेपर टाकले, म्हणजे कांद्याचे टलकर वगैरे ना खाली पडती नाही, तर आपण इथून तिथून वस्तू उचलली ना का ते इथं तिथं पडतात. तर कांदे बटाटे लसूण हे सर्व वेगवेगळे ठेवायचे. वीट बांधकाम चालू आहे. तर आता 7 फुटावर वीट बांधकाम झालेलं आहे. काही ठिकाणी लॅफ्ट बनवायचे आहेत. इकडे जरा कमी हाईटचं झालेलं आहे. भरपूर आता बांधकाम उरकलं, त्याच्यामुळे ना काम पण समजतं आणि खूप छान वाटत राहिलंय. आणि 6ची विटा असल्यामुळे ना पटपट बांधकाम होतं. इथं हे टॉयलेट बाथरूम एक त्या फ्लॅटचं, एक ह्या फ्लॅटचं आहे. सगळ्या विटा वगैरे भिजून ठेवल्या दिवसभरात. तर किती वेळेस वीट भिजवतो, एकदम ओली चिप विटा आहे, कारण वीट ही भिजलेलीच लागते बांधकामासाठी. भैया कोणती भिंत घ्यायची आता? तिकडची मधली? मावशी गेट लावलं खालचं तिकडचं? नका जाऊ, नका तिकडनं जाऊच नका, ते वरतून प्लायन ते खाली टाकू राहिलेत ना. ही आहे माझी जाऊबाई सुनैना. तर ती इथेच नोकरीला आहे.
तर तिची ड्युटी संपली, घरी चालली होती. तर बरेच दिवस झाले माझ्याकडे काही आलीच नव्हती. सकाळी मी तिला फोन केला होता का ये एखाद्या दिवशी म्हणलं भेटायला, तर तिला वेळ पण मिळत नाही. तिची ड्युटी करताच वेळ कुठे निघून जातो तर कळत नाही. आणि इथून मग नाशिकला जाते, दररोज अपडाऊन करते. तर मग तिचा फोन आला होता का वहिनी तुम्ही घरीच आहे दादा आणि तुम्ही, तर मग मी येते जरा वेळ भेटायला. तर मग म्हटलं ये. तर ती आहे ना भेटायला आली होती. तर आम्ही ना वरतीच कामावर होतो आणि मग आलो तर बसली तिला म्हटलं जेवण कर. तर ती म्हणे मी जेवण वगैरे करून आले, थंडा घेतला आणि आता मग चाललं आहे आमच्या जरा गप्पा वगैरे. तर ती मला मुलांचे फोटो वगैरे दाखवू राहिले. आता आमच्या इथे सरकारी दवाखाना आहे, तिथे ती सिस्टर आहे. तर डिलेवरी पण करते ती. आणि आमचे भाऊ म्हणजे तिचे मिस्टर, तर ते MD डॉक्टर आहेत. तर ते इथे नाही आहेत, ते दुसरीकडे आणि ती इथे आहे. तर आता संध्याकाळची वेळ ही बघा माझी भाची कशी आली आहे आणि तिचं चाललं आहे हे उघड ते उघड, आत्या तू काय करते काय नाही ते सर्व तिचं विचारपूस. इथं उघड ट्रॉली, तिथे उघड ड्रेसिंग टेबल. तर ती मला आहे ना आता जरा मदत करू राहिले कामामध्ये. ये 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 इकडे. काय माझ्या चाकू ये बो माझे बोळे. गाडी खेळ गाडी ही बघ बघू बाप्पा गड. मामा मी चालले आता, उद्या येईन. उद्याला येशील इकडे मामा. सांग मामाला ना उद्या येते मी. डोळ्याला काय झालं डोळ्याला? बुबू आईस काय करा आईसला? हा बुबू ए बाळा इकडे. मामाला सांग ना उद्याला मी येते म्हणा, काळजी करू नका. सांग मी उद्याला येते पुन्हा खेळायला. थांब ना. चल आता घरातून चल. चल दीदीला बाय कर. तेव्हा लहान होते ते कसं जायचं. इकडनं दीदी इकडनं. बाय ओवी. चला ओवी चल ना. अरे चालत तर लय उशीर होईल. घे ना उचलून, ती येईल मग. बाय ओवी. बाय कर. सकाळचे 6:45 वाजले आणि वीट गाडी पण आली. तर इथे ना वीट उतरवायचं काम चालू आहे. हे बघा इकडनं उतरवली. दादा गेट लावून घ्या. हा गेट. हे दरवाजाचा आवाज आहे ना असा करकर येऊ राहिलाय. तर तो आहे ना जरा जाम झालाय, त्याच्यामुळे ना आता याच्यावरती मला तेल सोडायचंय. तुम्ही आवाज बघा कसा येतोय. असा उघडला ना बघा कसा आवाज येऊ राहिला. आधी बघा असा आवाज येऊ राहिलाय. तर ह्या बिजागिरी आहे ना याच्यावर, हे बघा हे बिजागिरी आहे ना याच्यावरती ना आता हे तेल सोडायचंय. खोबरेल तेल आहे. तर ही माझ्याकडे ना तेलाची बाटलीच आहे. आणि आता याच्यावर तेल सोडलं ना का मग ते वाजणार नाही. बघा असं तेल सोडते. पॅरेशूट तेल आहे. काय आहे पुसून घे. पुसून नाही राहू दे ना आता ते. आता लगेच आवाज बंद होईल. हे बघा झाला आवाज बंद. मग सोडल्याबरोबर आवाज बंद झाला. कर आवाज यायचा. तर कधीही असे दरवाजांच्या बिजेगिरीवर आहे ना तेल सोडायचं, म्हणजे ना असा आवाज येत नाही. आवाज यायला लागला तर लगेच तेल सोडून दिला.
आमच्या इकडे 3 वाजेपासून वारं सुटलं होतं, एकदम हवा सुटली होती. तर वळवाचा आहे ना थोडाफार पाऊस पण पडला आहे बघा. इथं हे सगळे पाण्याचे शिंतोडे, तर वळवाचा पाऊस पण पडला आहे. आणि हे बघा कशी वाऱ्याने कशी घाण आजूबाजूची हवेना सर्व काय आली इकडं, तर सगळी घाणच झाली आहे. त्या हवेमध्ये एवढा हवा सुटेल होती ना का त्याच्यामध्ये ना हे बघा ह्या दाराची कडी निघाली, अशी कडी निघली आणि तो येऊन इथं चोपाळ्याला लागला, तर हा दरवाजा पण फुटून गेला. आता इथं नवीन बसवायला लागेल दरवाजा. भांडे घासले ते बाहेरच ठेवले, आता ते मध्ये घ्यायला लागतील. तर अशी एक नुकसान पहिल्यांदाच झाली वळवाच्या पावसाने. रात्री झोपताना किचन ट्रॉलीचा असा दरवाजा आहे ना मी उघडा करून ठेवते, कारण इथं आहे ना गॅस टाकी असल्यामुळं मग उघडाच ठेवते. आणि ही खिडकी अर्धी बंद करते आणि अर्धी ना उघडी ठेवते. तर बघा एवढे काचेचे भांडे ना घासून घेतले. आता रात्रीचे वाजलेले आहे 11:15. डायनिंगवर घेतलेला नवीन कवर अंथरते. मला बघा असं आवडतं, एवढा मापातच बसलेला. खूप मोठा असला ना का तो मला नाही आवडत. पूर्ण ती काच म्हणजे अशी खाली लोंबते ना तर ते चांगलं पण दिसत नाही. मग हा खरं तर 4 खुर्च्यांच्या डायनिंगचा आहे, पण ठीक आहे 6 खुर्च्यांच्या डायनिंगवर पूर्ण काच अशी त्याच्याने कवर होते ना, त्याच्यामुळेच मला हा कवर जास्त आवडतो. आणि त्याच्यावर आहे ना अशी चमक आहे, खूप सुंदर अशी डिझाईन आहे, शाईन येते या कवरला. तर आज तो टाकला आहे. मस्त अशी स्वच्छ काच पुसून घेतली, लिक्विडने क्लीन केली. किचन बघा किती भरलेलं आहे. स्वयंपाक बनवते. इथे मी कोथिंबीर वडी बनवायला ठेवली आहे. तिची काही मी रेसिपी वगैरे नाही बनवली, तर आता आहे ना छान अशी कोथिंबीर वडी इथं तयार व्हायला ठेवली आहे. झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. कोथिंबीर वडी बघा किती मस्त अशी झालेली आहे. खूप छान वडी झाली आहे. दीदीने बघा अशीच नेऊन आणि खाल्ली. खूप मस्त अशी कोथिंबीर वडी झाली. तर दीदीने ना खूप संपवली बघा केचप बरोबर आहे ना, अशीच तिने खाल्ली. एकदम मस्त अशी मोकळी आणि खूप सुंदर झाली आहे. आता पुढच्या वेळेस ज्या वेळेस मी बनवील ना त्यावेळेस आहे ना मस्त अशी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करील. खरंच खूप छान झाली. तळली ना तरी पण चालेल, पण ती तळल्यानंतर आहे ना खूप तेल ओढते, त्याच्यामुळे ना मग मी काही तळणार नाही आहे. उगीच आजाराला आमंत्रण नको. आता जरा वातावरण पण खराब आहे, त्याच्यामुळे ना मी अशीच सर्वांना वाढणार आहे. तर दीदीने बघा किती संपवली, तिला आवडली. तर काका ही 4ची वीट तिकडे लागल ना. लेंटेन का मग आज सांगितलं तरी चालेल ना. हा आता सुकलंय ना, हे बांधकाम सुकलंय ना. बरं सांगायला लावते साहेबांना, सांगते मी फोन करायला त्यांना, ते भाऊंना. उद्यापासून 4थ्या मजल्याचं काम सुरू होणार आहे. तर इथं साफसफाईला 2 बायका लावल्या आहे. सर्व वरचा मजला आहे ना साफसूफ करून घेतील, म्हणजे वीट बांधकाम करायला. आता इथे किचन काउंटर टॉप स्वच्छ घासून घेते. तर मी दररोज न चुकता दोन्ही वेळेस किचन काउंटर घासून घेते. मला ना पुसलेला किचन आवडत नाही. पुसला ना का तो तेलकट दिसतो ना, त्याच्यामुळे मग मी काय करते, जास्त वेळ लावायचा तर थोडा वेळ लावून का होईना पण किचन आहे ना दररोज असा स्वच्छ घासून घेते. घासल्यानंतर आहे ना एकदम छान त्याला शाईन आणि चमक येते. हा व्हिडिओ 3 दिवसाचा मिळून एकत्रित येत आहे, तर नक्कीच बघा 3 दिवस मी कोणते कोणते कामं केले ते. इथं काचेच्या बरण्यान ते सर्व काही व्यवस्थित वाळलंय. तर बरण्या आहे ना आता व्यवस्थित जेच त्या ठिकाणी ठेवून देते. आणि म्हणजे माझा पूर्ण किचन पण आवरून झालेला आहे. तर व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.